ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण म्हणजे धारेश्वर. जेथे डब्याचे झाकण पडले ते ठिकाण म्हणजे गुणावंतेश्वर. आत्मलिंगात झाकलेले कापड ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण मुरडेश्वर. आणि महादेवाचे मुख्य आत्मलिंग म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर असे या सर्व ठिकाणांना धार्मिक महत्व प्राप्त होऊन पंचक्षेत्र हे नाव पडले. परमेश्वर हा भक्तांच्या भक्तीवर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्यांना नेहमीच वरदान किंवा अलौकिक दैवी शक्ती प्रदान करत असतो. पण त्याच दैवी शक्तीचा वरदानाचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी सत्कर्मासाठी न करता अहंकाराने जर कोणी दुरुपयोग करणार असेल तर त्याची जाणीव भगवंताला असते. म्हणून दिलेली दैवी शक्ती वरदान आशीर्वाद हिरावून घेण्याचाही तो त्याच वेळी बंदोबस्त करत असतो. कारण त्याला समस्त सृष्टीला विनाशापासून वाचवून समतोल राखायचा असतो. म्हणून ईश्वर सेवा ही नेहमीच निस्वार्थ भावनेने करावी. धन्यवाद.